नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची आनंदाची बातमी आहे। दिवाळीचा अजून एक मोठी भेट आपल्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कोणाला मिळणार, काय मिळणार, ह्याच्यासाठी अर्ज करायचा आहे का, काय आहे, या संपूर्ण याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। लक्षात घ्या, सरकारमध्ये आता तुम्हाला माहिती आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यात ॲडव्हान्स पैसे येत आहेत। नोव्हेंबर आणि ऑक्टोबरचे ते 7,500 रुपये आपल्याला 10 ऑक्टोबरच्या आत हे मिळणारच आहेत। त्यासोबतच आता उदय सामंतांनी सुद्धा मोबाईल हे महिलांना देणार अशी घोषणा केलेली आहे। आजच घोषणा केलेली आहे। तुम्ही आपण ही पुराव्यासहित माहिती बघणारच आहोत। सगळ्या आता कुठल्या महिलांना नेमका हा मोबाईल भेटणार आहे। आता दिवाळी ही झकास जाणार आहे आपल्या माता भगिनींची, कारण मोबाईल म्हणलं तर खूप महत्त्वाची आणि मोठी भेट आहे। लक्षात घ्या, तर याच्यामध्ये आता आपण बघणारच आहोत की नेमकं कोणत्या माता भगिनींना आपल्याला इथं मोबाईल भेट मिळणार आहे। कारण सगळ्यांना आता याची उत्सुकता लागली की नेमकं मोबाईल भेटणार कोणाला। आता सगळ्यात आधी महत्त्वाचं तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना दिवाळीचं गिफ्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय, तर आपल्याला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे हे काही 2 हप्ते आहेत 3,000 रुपये, हे पण आपल्याला बोनस म्हणून मिळणार आहे। तर हे 3,000 रुपये आणि आपला जे पहिले हप्ते आहेत त्याचे 4,500 रुपये असे मिळून 7,500 रुपयाचं एकंदरीत 5 हप्त्यांचे 7,500 रुपये हे आपल्याला 10 ऑक्टोबरपर्यंत मिळणार आहेत। लक्षात घ्या, जर कोणाचे अजून हप्ते आलेले नसतील, आज सुद्धा खूप जणांचे पैसे हे आलेले आहेत अकाउंटला। आता याच्यामध्ये कोणाचे नाही आले हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, कारण आपल्याला नेमकं कळेल की अजून किती लोक राहिलेत आणि कुठल्या जिल्ह्यातून राहिलेत हे सुद्धा महत्त्वाचं आहे। कारण आपल्याला आता ट्रान्झॅक्शन जर बघितलं तर भरपूर जर बघितलं तसं तर सर्वप्रथम बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अजून सुद्धा ट्रान्झॅक्शनला सुरुवात झालेली नाही आहे। आणि गॅस सिलेंडरबद्दल सुद्धा आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये सुद्धा खूप आपल्या माता भगिनींचे पैसे अजून सबसिडी यायची राहिलेली आहे। आता त्याच दरम्यान आपल्याला अजून एक महत्त्वाची इथं बातमी आली की आपल्या जे काही लाडक्या बहिणी आहेत ह्यांना मोबाईल सुद्धा आता सरकारकडून मिळणार आहे। तर तो मोबाईल आता नेमकं कसा मिळणार आहे ते हे आपण सगळं व्यवस्थित ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी एक काम करायचं, तुम्हाला पहिल्यांदा चॅनलला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे। कारण आपण असेच नवनवीन भन्नाट आपलं नवीन व्हिडिओ आणि माहिती योजना तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। जर तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर तुम्हाला असे व्हिडिओ पाहायला मिळणार नाहीत आणि तुम्ही मग अशा योजनांपासून वंचित राहाल। त्यासाठी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन म्हणजेच घंटीचं बटन दिसतंय त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे मी जसा व्हिडिओ टाकेल तसा तुमच्यापर्यंत लगेच पोहोचणार आहे। आता चला बघूया नेमकं हा मोबाईल कोणाला मिळणार आहे। आता लक्षात घ्या, आगामी विधानसभा निवडणुकापूर्वी सरकार लाडक्या बहिणीच्या खात्यात पुन्हा एकदा ॲडव्हान्समध्ये पैसे टाकण्याच्या तयारीत आहे। आणि दुसरीकडे शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांनी एका कार्यक्रमात उपस्थित महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा करत मतांचं बक्षीस देण्याचं आवाहन केलेलं आहे। लक्षात घ्या, आपण डिटेल्ड माहिती आपण इथं घेणारच आहोत। परंतु आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय, तर उदय सामंतांनी असं म्हटलं आहे की मोबाईल हा आपण त्यांना गिफ्ट देणार आहोत। आपल्या जे काही लाडक्या बहिणी आहेत यांना आपण मोबाईल आता ह्याच्यामध्ये गिफ्ट देणार आहोत। जर विरोधक म्हणजेच आता जे सत्ताधारी जे पक्ष आहे ते जर लाडक्या बहिणींना महिन्याला 1,500 रुपये देत असतील तर आम्ही दिवाळीची भेट म्हणून आम्ही त्यांना मोबाईल देऊ असं स्वतः त्यांनी सांगितलं आहे। आता आपण बघूया इन डिटेलमध्ये त्यांनी नेमकं काय म्हणलेलं आहे ते, ह्याची आता आपण चौकशी करणार आहोत। लक्षात घ्या, दिवाळीसोबत निवडणुका तोंडावर असताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा 2 महिन्यांचे एकाच वेळी लाडक्या बहिणींना पैसे देण्याचं घोषणा केली। महिलांना ॲडव्हान्समध्ये पैसे देण्याची दुसरी वेळ आहे। जुलै आणि ऑगस्टमध्ये 3,000, सप्टेंबरचे 1,500 आणि ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3,000 असे मिळून 7,500 रुपयाचे एकदम आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे। त्यामुळं त्यांची दिवाळी एकदम जोरात होणार आहे। तर कोकणात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत 2,400 महिलांना मोबाईल बक्षीस देण्याचं घोषणा केली आहे। या घोषणेनंतर ज्या सरकारने तुम्हाला मोबाईल बक्षीस दिले त्या सरकारला तुम्ही मतांचं बक्षीस द्या असं आवाहन सुद्धा उदय सामंत यांनी केलं। यानंतर विरोधकांनी उदय सामंत यांच्यावर घोषणेवर टीका केली। मतदार तुमचा नाही असं त्यांनी सांगितलं। परंतु लक्षात घ्या, उदय सामंत यांनी 2,400 महिलांसाठी मोबाईल बक्षीस देण्याची तर घोषणा केलेली आहे। ते कुठल्या, तर राज्य ग्रामीण अभियानांतर्गत या महिलांना हा मोबाईल मिळणार आहे। आता त्यांनी घोषणा केली, आता ते कितपत ते उतरवतात सत्यात ते आपण बघणार आहोत। ही जी न्यूज आहे आपल्याला ही TV9 मराठीवरून आपल्याला भेटलेली आहे। एकदम अपडेटेड माहिती आहे, त्यामुळं लक्षात घ्या, आपण कुठलंही फेक माहिती तर देत नसतो। तुम्ही इथं बघू शकता जाऊन स्वतः। त्यामुळं आपल्या चॅनल पटकन सबस्क्राईब करा। कोकणात जे राहतात त्यांच्यासाठी राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत 2,400 ज्या महिला आहेत त्यांना मोबाईल बक्षीस देणार आहे अशी त्यांनी मोठी घोषणा केली आहे। लक्षात घ्या, आता तो मोबाईल कोणता आहे, काय आहे हे आपल्याला माहीत नाही, परंतु त्यांनी जी घोषणा केली ती आपण
तुमच्यापर्यंत पोहोचवली. ज्या कोणी कोकणामध्ये ह्याच्यामध्ये कार्यरत असतील त्यांना ह्याची गरज आहे, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आता राहिलेले प्रश्न उर्वरित ते म्हणजे लाडके बहिणी योजनेचे पैसे अजून आले नाहीत. लक्षात घ्या, आज आहे 3 ऑक्टोबर. 7 ते 8 ऑक्टोबरपर्यंत हे सगळे पैसे तुमच्या अकाउंटला येण्याची संभाव्यता आहे. आता ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत, असे काही मला कमेंट्स आले आहेत की आमचे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत, तर त्याच्यावर काय करायचं? लक्षात घ्या दादांनो, अजून तरी ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाला आहे अशावरती अजून तरी काहीसुद्धा आपल्याकडे माहिती आलेली नाही आहे. आपण फेक माहिती देत नाही, त्यामुळं त्याच्यावरती अजून तरी एडिटचा ऑप्शन आलेला नाही आहे. तुम्ही त्याच्यामध्ये फॉर्म रिसबमिट आता तरी करू शकत नाही. हे सत्य तेवढंच आहे. तुम्हाला आता सध्या त्याच्यावर काही करता येणार नाही. जर तुम्ही आता अपात्र ठरलात तर तुम्हाला ह्याचे पैसे येणार नाहीत. तुम्हाला दिवाळीला 7,500 रुपयाचं वेतन हे येणार नाही आहे. लक्षात घ्या. आता बाकीचे जे काही गॅसवाले जे मंडळी आहेत त्यांची सुद्धा एक म्हणणं होतं की दादा आमचं जे गॅस आहे ते आमचं सगळं KYC झालं आहे, मग आम्हाला अजून पैसे का नाही आले? तर लक्षात घ्या, ज्यांचं गॅस एजन्सीचं KYC हे जुलै महिन्यातच झालं होतं त्यांना हे पैसे येत आहेत. ज्यांनी आता KYC या महिन्यात केले आहे, सप्टेंबरमध्ये ज्यांची KYC झालेली आहे, सप्टेंबर महिन्यामध्ये जे KYC झाले आहे त्यांचे हे सुद्धा पैसे हळूहळू बँकेच्या अकाउंटवर येत असतील किंवा येत आहेत किंवा आलेही असतील. परंतु 1 जुलै 2024च्या अगोदर हे सगळं ज्यांचं क्लिअर होतं त्यांना लवकरात लवकर पैसे देण्यासाठी शासनानं सुरुवात केलेली आहे. आता त्याच्यामध्ये भरपूर ज्या काही महिला होत्या, पात्र महिला, त्यांनासुद्धा हे इथं मिळालेलं आहे. आता कोणाला किती रुपये मिळाले तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मला 300 मिळाले, मला 500 मिळाले किंवा मला 830 रुपये मिळाले, कारण आपल्याला नक्की कळेल की प्रत्येकाला इथं किती रुपये मिळत आहेत. याच्याबद्दलचं अजून एक महत्त्वाची घोषणा अशी होती की आमचं जे काही रेशन कार्ड आहे ते आम्ही एकच आहे, अजून फोडलेलं नाही, मग आम्ही आता आज फोडू का? तर लक्षात घ्या, तुम्ही ह्या महिन्यात जर रेशन कार्ड फोडलं, रेशन कार्डची जर विभागणी केली, म्हणजेच काही तर कुटुंब विभागणी जर केली 2 भावांची, तर तुम्हाला त्या 2 भावांना योजनेचा लाभ हा मिळणार नाही आहे. त्यापेक्षा एक काम करा, तो रेशन कार्ड फोडू नका, त्याच रेशन कार्डवरती लाभ घ्या आणि त्याच्यातले जे काही आता तुम्ही जसं घ्याल तर तुमच्या ह्याच्यावर आहे. परंतु जर तुम्ही रेशन कार्ड फोडलं तर कोणालाच लाभ मिळणार नाही. जर रेशन कार्ड ठेवलं तर दोघांपैकी एकाला लाभ मिळेल किंवा तुम्ही वाटून सुद्धा लाभ घेऊ शकता. हे तुमचा स्वावलंबी स्वतःचा प्रश्न आहे. परंतु लक्षात घ्या, आता गॅस एजन्सीकडे तुम्हाला जाऊन ते KYC तेवढं करून घ्यावं लागेल. आता लक्षात घ्या, 7,500 लाडक्या बहिणीचे आणि 830 रुपये हे गॅस एजन्सीचे, असे मिळून तुम्हाला पूर्ण पैसे 10 ऑक्टोबरपर्यंत येणार आहेत. तुम्ही बघा किती होतात ते, पूर्ण टोटल पैसे तुमच्या अकाउंटला पडले पाहिजेत. आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला काही शंका असतील, लाडकी बहीण योजना असू द्या, गॅस एजन्सी असू द्या किंवा इतर कुठलीही असू द्या, त्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही आपल्या चॅनलवरती येऊन आपल्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. योग्य त्या कमेंटचा रिप्लाय दिला जाईल, जी सगळ्यांच्या हिताची असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.